महापालिका प्रशासन विकास कामांच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला। शहरातील विविध भागात असणाऱ्या रहिवासी सोसायटीमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार केले होते, पण खासगी जागेत पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत असे आदेशच पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी काढले होते। गुरुवारी पालिकेच्या सभेत निर्मिती विहार इथं स्ट्रॉम पाईपलाईन टाकण्यात आली आहे। पालिका प्रशासनाकडून अशा खासगी जागेत कोणत्या आधारे कामे केली जात आहेत, आयुक्त शहरात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास दुजाभाव करीत आहेत असं म्हणत काँग्रेस, शिवसेना आणि बसपाच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घालत पालिका आयुक्तांनी याचा खुलासा करावा अशी मागणी करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं की महापौरांकडून विषय घ्यायला रोखण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार असा कुठलाही अधिकार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेचे प्रथम कर्तव्य आहे। खासगी जागेत पालिका प्रशासन काम करणार नाही हे यापूर्वी स्पष्ट केले आहे। शहरातील नागरी सोसायट्या पालिकेकडे हस्तांतरित केल्याशिवाय नागरी सुविधा दिल्या जाणार नाहीत असा खुलासा देखील यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केला। विजय देशमुख नगरातून व्यवस्थित होण्यासाठी टॉम ड्रेन जे आहे, टॉम ड्रेन हे शहरात कुठेही असेल, खाजगी असेल, सरकारी असेल,